Course paper 202 Knowledge Curriculum and Language Across Curriculum. ज्ञान अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमापलीकडील भाषा. आज आपण याचा अभ्यासक्रम काय आहे ते पाहणार आहोत. या कोर्समध्ये 4 घटक आहेत आणि प्रत्येक घटकाला 1 क्रेडिट दिलेला आहे. युनिट 1 नॉलेज अँड एज्युकेशन 1.1 डाटा नॉलेज इन्फॉर्मेशन स्किल अँड विजडम आधार सामग्री ज्ञान माहिती कौशल्य आणि शहाणपण या सर्वांच्या संकल्पना आणि शैक्षणिक महत्त्व पाहायचे आहे. 1.2 सोर्सेस अँड जनरेशन ऑफ नॉलेज ज्ञानाचे स्रोत आणि ज्ञान निर्मिती. 1.3 मॉडर्न चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन लर्निंग थ्रू ऍक्टिव्हिटी आधुनिक विद्यार्थी केंद्रित शिक्षण कृती आधारित अध्ययन. यामध्ये आपल्याला ड्रामा क्विज ग्रुप डिस्कशन रोल प्ले गेम्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड प्रोजेक्ट मेथड या सर्व पद्धतींचा अभ्यास करावयाचा आहे आणि यामध्ये शिक्षकाची भूमिका काय असेल या संबंधीची माहिती घ्यावयाची आहे. 1.4 मॉडर्न चाइल्ड सेंटर एज्युकेशन लर्निंग थ्रू डिस्कवरी आधुनिक विद्यार्थी केंद्रित शिक्षण शोधनाद्वारे अध्ययन. यामध्ये आपल्याला शोधनाद्वारे अध्ययन याची संकल्पना स्वरूप आणि वर्ग अध्यापनामध्ये शिक्षकाची भूमिका पाहावयाची आहे. वी हॅव टू स्टडी लर्निंग थ्रू डिस्कवरी मीनिंग इट्स नेचर अँड इम्प्लिमेंटेशन इन क्लासरूम. 1.5 मॉडर्न चाइल्ड सेंटर एज्युकेशन लर्निंग थ्रू डायलॉग आधुनिक विद्यार्थी केंद्रित शिक्षण संवादाद्वारे अध्ययन. यामध्ये आपल्याला संवादाद्वारे अध्ययनाचे स्वरूप संकल्पना आणि त्याचे वर्ग अध्यापनामध्ये उपयोजन पाहावयाचे आहे. इन दिस पॉइंट वी हॅव टू स्टडी नेचर मीनिंग अँड इम्प्लिमेंटेशन इन क्लासरूम ऑफ लर्निंग थ्रू डायलॉग. Unit 2 Dimensions of Curriculum. This is also carried 1 credit. 2.1 Meaning, Concept and Types of Curriculum. अभ्यासक्रम अर्थ संकल्पना आणि प्रकार. एक विद्यार्थी शिक्षक म्हणून अभ्यासक्रमाचा अर्थ त्याचे प्रकार आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळेच या सर्वांचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. प्रिन्सिपल्स ऑफ करिक्युलम डेव्हलपमेंट अभ्यासक्रम विकसनाची तत्वे. 2.3 नॉलेज करिक्युलम सिलेबस अँड टेक्स्टबुक ज्ञान अभ्यासक्रम पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तके या सर्वांच्या संकल्पना महत्व आणि याचा सहसंबंध आपल्याला अभ्यासावयाचा आहे. करिक्युलम knowledge syllabus and textbook all concepts of all these terms and its relationship we have to study in this point. 2.4 development of curriculum model of curriculum construction Hilda Taba model and Tyler model अभ्यासक्रमाचे विकसन अभ्यासक्रम रचनेची प्रतिमाने हिल्डा टाबा प्रतिमान आणि टायलर प्रतिमान. अभ्यासक्रम कसा तयार होतो किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं केलं जातं तयार या सर्वांची माहिती आपल्याला एक विद्यार्थी शिक्षक म्हणून असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यासक्रमाचे विकसन कसे होते याचा अभ्यास इथे करावयाचा आहे आणि त्यासाठी जी काही प्रतिमान वापरले जातात जे काही मॉडेल्स वापरले जातात त्यापैकी 2 मॉडेल्सचा अभ्यास आपल्याला यावर्षी करावयाचा आहे. 2.5 नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005. युनिट 3 सोशल बेसिस ऑफ फ्रेमिंग करिक्युलम इन एज्युकेशन. 3.1 व्हॅल्यूज इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड देअर रिफ्लेक्शन इन करिक्युलम ऑफ सेकंडरी एज्युकेशन भारतीय राज्यघटनेतील मूल्य आणि त्यांचा माध्यमिक शिक्षणाचा अभ्यासक्रमावर पडणारा प्रभाव. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही मूल्य दिलेली आहेत त्या मूल्यांचा आपल्या माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. आपल्यालाही माहित आहे 10 गाभाभूत घटक 10 मूल्य आणि 10 जीवन कौशल्य यांचा समावेश हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला असतो आणि या सगळ्यांचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे किंवा केला जातो या सर्वांची माहिती आपल्याला यातून घ्यायची आहे. 3.2
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स व्ह्यूज ऑन एज्युकेशन करिक्युलम ऑफ सेकंडरी एज्युकेशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाविषयीचा दृष्टिकोन. 3.3 महात्मा गांधीज व्ह्यू ऑन करिक्युलम ऑफ सेकंडरी एज्युकेशन. महात्मा गांधी यांचा माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाविषयीचा दृष्टिकोन. टागोर्स व्ह्यूज ऑन करिक्युलम ऑफ सेकंडरी एज्युकेशन. रवींद्रनाथ टागोर यांचा माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाविषयीचा दृष्टिकोन. यामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या अभ्यासक्रमाविषयीचा दृष्टिकोन अभ्यासत असताना सर्वप्रथम अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, त्यानंतर आपल्याला विद्यार्थी शिक्षक यांचा सहसंबंध किंवा यांचा संबंध कसा आहे, अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन प्रक्रिया आणि सद्यस्थितीतील त्याचे योगदान या मुद्द्यांच्या आधारे याचा अभ्यास करावयाचा आहे. I can repeat all the thinkers we have to study in the following points. First is objectives of curriculum, second is methodology, third is student teacher relationship, and fourth is evaluation scheme, and fifth is implementation in current situation. यानंतर आहे 3.5 मल्टीकल्चरल कंटेक्स्ट ऑफ एज्युकेशन. शिक्षणाचा बहुसांस्कृतिक संदर्भ. यामध्ये आपल्याला बहुसांस्कृतिक वर्गामध्ये अध्यापन करत असताना एक शिक्षक म्हणून आपण कशा पद्धतीने वर्तन केले पाहिजे किंवा कशा पद्धतीने वर्ग अध्यापन केले पाहिजे या संदर्भातली माहिती घ्यावयाची आहे. युनिट 4 लँग्वेज अँड करिक्युलम हा सुद्धा एका क्रेडिटचा विषय आहे. 4.1 लँग्वेज मीनिंग, होम लँग्वेज अँड स्कूल लँग्वेज, स्टँडर्ड लँग्वेज अँड डायलेक्ट्स अँड फॉरेन लँग्वेज. भाषा, अर्थ, प्रकार, वैशिष्ट्ये, त्रिभाषा सूत्र, मातृभाषा आणि शालेय भाषा, प्रमाण भाषा आणि बोली भाषा आणि परदेशी भाषा. आपल्याला या सर्व भाषांचे जे काही प्रकार आहेत त्या सर्वांचे स्वरूप, त्यांची संकल्पना आणि त्यांचे शैक्षणिक महत्व आपल्याला अभ्यासायचे आहे. वी हॅव टू स्टडी ऑल दी टाइप्स ऑफ लँग्वेज, कन्सेप्ट, मीनिंग अँड इट्स एज्युकेशनल इम्प्लिकेशन और इम्पॉर्टन्स. 4.2 बुलक रिपोर्ट विथ रेफरन्स टू द कन्सेप्ट ऑफ लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम. अभ्यासक्रमापलीकडील भाषेसंदर्भात बुलक अहवाल. बुलक अहवालातील चॅप्टर 12 हा जो आहे हा अभ्यासक्रमापलीकडील भाषेसंदर्भातील आहे. त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करावयाचा आहे. 4.3 युजिंग ओरल लँग्वेज इन क्लासरूम लर्निंग. व्होकॅब्युलरी, डिस्कशन अँड क्वेश्चनिंग. वर्ग अध्ययनामध्ये मौखिक भाषेचा वापर, शब्दसंग्रह, चर्चा आणि प्रश्नोत्तरे. वर्ग अध्यापन करत असताना आपण स्टँडर्ड लँग्वेज जी बुक्स मध्ये असते त्या बुक्स मधल्या भाषेचा वापर न करता मौखिक भाषेचा आपण वापर करत असतो आणि त्या आधारे आपण चर्चा आणि प्रश्नोत्तर घेत असतो. इन आवर क्लासरूम इंटरॅक्शन वी यूज ओरल लँग्वेज. 4.4 रीडिंग इन डिफरंट कंटेंट एरियाज. रीडिंग स्ट्रॅटेजीज फॉर डिफरंट कंटेंट. मेकिंग कनेक्शन्स बिटवीन रीडिंग अँड प्रेझेंटिंग इट इन आवर रायटिंग. विविध आशय क्षेत्रासाठी वाचन, विविध आशय वाचनाची कार्यनीती, वाचन आणि लेखन यातील सहसंबंध. आपण जेव्हा एखादी गोष्ट वाचन करत असतो किंवा एखादा आशय वाचत असतो तेव्हा तो आशय वाचत असताना आपण कोणत्या पद्धतीने त्या आशयाचे वाचन करतो हे महत्वाचे आहे आणि ते करत असताना ते स्वतः पुन्हा त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे आशय आणि परामर्श ज्याला म्हणतो की ते आपल्या शब्दात मांडणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या कार्यनीती वापरता किंवा कशा पद्धतीने ते तुम्ही पुन्हा त्याला शब्द स्वरूप देता हे यामध्ये आपण पाहावयाचे आहे. 4.5 मल्टीलिंग्व्हॅलिझम, मीनिंग अँड कन्सेप्ट, इम्पॉर्टन्स ऑफ मल्टीलिंग्व्हॅलिझम अँड केटरिंग टू मल्टीलिंग्व्हॅलिझम इन क्लासरूम. बहुभाषिकता, अर्थ, संकल्पना, बहुभाषिकतेचे महत्व आणि वर्ग अध्यापनातील खबरदारी. सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये गरजेचं नाही आहे की आपल्या समोरचा जो विद्यार्थी आहे हा एकाच भाषेतला असेल. कदाचित अनेक भाषेतील विद्यार्थी आपल्या समोर असतील. अशा वेळी
बहुभाषिकता म्हणजे काय याचा अर्थ संकल्पना आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि जर आपल्या क्लासरूममध्ये असे विद्यार्थी असतील, तर त्यासाठी ॲज अ टीचर तुम्ही काय केले पाहिजे, याची खबरदारी काय घेतली पाहिजे, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. आज आपण आज आपण कोर्स पेपर 202 नॉलेज करिक्युलम अँड लँग्वेज अक्रॉस करिक्युलमच्या सर्व अभ्यासक्रमाविषयीची चर्चा केली. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॉलेज, ज्याला आपण ज्ञान म्हणतो. ज्ञान, अभ्यासक्रम आणि लँग्वेज या सर्वांचा अंतर्भाव केलेला आहे. सगळ्यात जास्त फोकस आहे तो करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम निर्मितीला आहे, की अभ्यासक्रम निर्मिती करत असताना ज्ञानाचे जेव्हा अभ्यासक्रमातून जेव्हा आपल्याला ज्ञान निर्मिती करणं गरजेचं असतं, तेव्हा आपल्याला त्यासाठी कोणती भाषा वापरण्यात यावी किंवा त्याचा सोशल बेसिस काय आहे, या सगळ्यांची माहिती आपल्याला या सिलेबसमधून होणार आहे. म्हणजे सोशल असेल, बहुसांस्कृतिक असेल किंवा मल्टीलिंग्वलिझम असेल, या सगळ्यांचा समावेश करिक्युलमच्या अंतर्गत कसा केला जातो, याविषयीची माहिती आपल्याला या विषयातून मिळणार आहे. यानंतरच्या पाठात आपण युनिट 1 मधील 1.1 डाटा, नॉलेज, इन्फॉर्मेशन, स्किल अँड विजडम यामध्ये आपण डाटा, नॉलेज, इन्फॉर्मेशन, स्किल आणि विजडमची संकल्पना, स्वरूप आणि त्याचा शैक्षणिक महत्त्व पाहणार आहोत.